सांगोला विकास आघाडीला धक्का बसलेला आहे। दीपक साळुंखे यांनी सांगोला तालुका आघाडीतनं बाहेर जात आपल्या 3 समर्थकांसह भाजपात प्रवेश केला। त्यामुळे सांगोला पंचायत समितीवर भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला। यवतमाळ नगर परिषदेमध्ये बाजार विभागाचे कर्मचारी पावती न देता वसुली करतायत असा आरोप शिवसेना नगरसेवक पिंटू बांगेर यांनी केला। बांगेर यांच्या विरोधात नगर परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांनी विभाग प्रमुखाचा व्हिडिओ जाहीर केला। हे अधिकारी महिला नगरसेवकांशी हुज्जत घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला। रायगडच्या कर्जत पंचायत समितीवर परिवर्तन विकास आघाडीकडून महिलांना संधी मिळाली आहे। राष्ट्रवादीच्या नमिता घारे यांची सभापतीपदी निवड झाली, तर शिवसेना ठाकरे पक्षाच्या चित्रा ठाकरे यांची उपसभापतीपदी निवड झाली। संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या अनिल मकरी यांची निवड झाली। मकरी यांची मंत्री अतुल सावे यांचे निकटवर्ती म्हणून ओळख आहे। स्थायी समितीच्या निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मतांनी विजय मिळवत ही प्रतिष्ठेची जबाबदारी त्यांना मिळाली। रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली। रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता आली आहे। अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची निवड झाली। दोन्ही पदांसाठी एक अर्ज आल्यानं निवडणूक बिनविरोध झाली। बेस्ट बसनं मुंबई महापालिकेकडे 3000 कोटींच्या अनुदानाची मागणी केली आहे। आर्थिक तोट्यात असणाऱ्या बेस्ट उपक्रमाला तारण्यासाठी समितीने हा निर्णय घेतला आहे। सांगलीमध्ये काँग्रेसनं चूल आंदोलन केलं। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा काँग्रेसनं निषेध केला। शहरातील स्टेशन चौकातील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईकांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसनं चूल पेटवून केंद्र आणि राज्य सरकारविरोधात निदर्शने केली असून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शिर्डीमध्ये घरगुती गॅस दरवाढी विरोधात महाविकास आघाडीने आंदोलन केलं। अहिल्यानगरातील राहता तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। यावेळी गॅस सिलेंडरला हार घालून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला, तर यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सध्या मुंबईमध्ये सीएनजीचा तुटवडा जाणवत नाही, मात्र परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात असून पुढील आठवडा महत्त्वाचा ठरणार असल्याचं ऑटो टॅक्सी संघटनांनी सांगितलं। तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचा साठा सुमारे 45 ते 50 दिवसांसाठी असल्याचा दावा पेट्रोल पंप चालकांनी केला। केंद्र सरकारनं व्यावसायिक गॅसच्या वापरावर निर्बंध लागू केल्याने राज्यातील 40% रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद आहेत। हीच परिस्थिती राहिल्यास 2 दिवसात सर्वच रेस्टॉरंट्स आणि हॉटेल बंद होण्याची भीती आहे। त्यामुळे अन्नपदार्थांसाठी या हॉटेलवर अवलंबून असलेले नोकरदार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना गंभीर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं। इंडस्ट्रीसाठी एलपीजी गॅस पुरवठा होत नसल्यामुळे तसंच तयार झालेला माल निर्यात होत नसल्यानं पिंपरी चिंचवड शहरातील उद्योग पुन्हा एकदा संकटात सापडले। पिंपरीत मोठमोठ्या कंपन्या असल्यामुळे त्यांना छोटे पार्ट पुरवठा करणाऱ्या इंडस्ट्रीवर याचा मोठा परिणाम झाला आहे। गॅस टंचाईमुळे रेल्वे स्थानकांवरील वडे, समोसे, ब्रेड पकोडा यासारखे तळलेले खाद्यपदार्थ काही दिवसात उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे पुरवठादारांनी रेल्वे खाद्य स्टॉलधारकांना याबाबत सूचना दिल्यात। रेल्वे प्रशासनाकडून 2 महत्त्वाची पत्रही जारी करण्यात आली आहेत। युद्धामुळे भंडारा जिल्ह्यातील तांदळाची मागणी कमी झाली। भंडारा जिल्ह्यातून तांदूळ रशिया, आफ्रिका, सुदान आणि या देशामध्ये जहाजाच्या सहाय्यानं तांदूळ निर्यात केला जातो। मात्र आता अनेक कंटेनर्स अडकून असल्यानं तांदळाची मागणी कमी झाली। अनेक मजुरांना कामावरून कमी करण्यात आलंय, त्यामुळे मजुरांवर देखील उपासमारीची वेळ आली। छत्रपती संभाजीनगरात व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे लाकडांची मागणी वाढली आहे। 4 ते 5 रुपये किलोला मिळणारं लाकूड आता 8 ते 9 रुपये किलो झालं। अजून काही दिवस गॅस मिळाला नाही तर लाकडांची मागणी आणि किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे। वाशिमच्या गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी गर्दी केली होती। गॅस सिलेंडर मिळेल की नाही या भीतीनं नागरिकांनी एजन्सी बाहेर गर्दी केली होती। मात्र जिल्ह्यात गॅसचा साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं जात असलं तरी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे गॅस नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे। त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करा आणि ऑफलाईन नोंदणी करून गॅस पुरवठा सुरळीत करा अशी मागणी ग्राहकांनी केली आहे। शिर्डीच्या राहता शहरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी गर्दी केली होती। शहरातील गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांनी रांगा लावल्या होत्या। यावेळी पोलीस बंदोबस्तात नागरिकांना सिलेंडरचं वाटप करण्यात आलेलं आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेला अखेर 5 महिन्यांनंतर पूर्णवेळ आयुक्त मिळाले।
कोकण विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडील आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार काढण्यात आला आहे. पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाला कात्रीची लागण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी 2026-27 साठी 13,995 कोटींचं अंदाजपत्रक सादर केलं. चालू वर्षापेक्षा 1,377 कोटींची वाढ असली तरी अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे स्थायी समितीकडनं या बजेटला कात्री लागण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेकडनं मिळकत करासाठी वाजवी भाडेदरात 5% वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार असून नव्या मिळकतीच्या दरात वाढ होणार आहे. महापालिका आयुक्तांनी या दरवाढीला प्रशासकीय मान्यता दिली. टिटवाळा परिसरातील 9 अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेनं निष्कासनाची कारवाई केली. मालमत्ता कर थकबाकीसाठी वारंवार नोटिसा देऊनही कर न भरल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. तर काही इमारतींमधील पाणीपट्टी थकीत असल्यामुळे पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. मुंबई महापालिकेनं मालमत्ता न भरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत आतापर्यंत 6,922 मालमत्तांवर अटकावणी तर 483 मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. तर एकूण 210 मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित आहे. सुवर्णनगरी जळगावमध्ये सोना आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा 1,100 रुपयांची घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात प्रति किलो 7,000 रुपयांची घसरण झाली. सोन्याचे दर आता जीएसटीसह प्रतितोळा 1,64,000 आहेत तर चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो 2,75,100 रुपयांवर आहे. अंबरनाथ शहरातील रासायनिक कंपन्यांचं फायर आणि सेफ्टी ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री उदय सामंत यांनी दिले. 2 दिवसांपूर्वी एका कंपनीला आग लागली होती. त्याची पाहणी करत असताना सामंत यांनी ऑडिटचे आदेश दिले.